छत्रपती संभाजीनगरच्या आपण सेंट्रल बस स्टँडला आहोत आणि या ठिकाणी विभाग नियंत्रक सन्माननीय कुलकर्णी साहेब यांची टी व्ही बुलंदसरी संपादक जालना वाहतूक नियंत्रक सन्माननीय कुलकर्णी साहेब आहेत आणि यांची बुलंदसरीचे पक्षप्रमुख जालना लोकसभा नेते संतोष कुबडी यांनी भेट घेतली आणि बदनापूरच्या बस स्टँडबद्दल त्यांना ते रिअल प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी काय निर्णय घेतला ते टी व्ही बुलंदसरीला आणि जालना जिल्ह्याच्या जनतेला या संभाजीनगरमधून सांगत. बोला साहेब. प्रत्येक चालकाला आणि वाहकाला याबद्दल आम्ही सूचना देऊ की बदनापूरच्या बस स्टँडमध्ये प्रवाशांची चढउतार करत जा, तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्या. आम्ही प्रत्येक चालकाला आणि वाहकाला अशा सूचना देऊ आणि त्याबद्दल प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊ. आणि विशेष करून साहेब तुम्ही जालना आगरप्रमला की विशेष पत्र द्या. तिथं रात्रीच्या 12पर्यंत विभाग नियंत्रण तिथं थांबलाच पाहिजे. उद्या जर लेडीज कुठली व्यक्तीला राहिले मग त्या लोकांना काय करायचं. बदनापूर तालुका खूप मोठा आहे, व्यापारी जालना संभाजीनगरचं नाक येते एकदम. बरोबर. कारण ते पैठण असू द्या, सिल्लोड असू द्या, शिवाय बदनापूर तालुक्याला 140 खेडे जुडलेले आहेत. काही तुमच्या विभागाची सुद्धा लोक तिथे थांबतात एकदम साहेब. आता हे आमचा तालुका म्हणून नाही, तिथं रेणुका माता सोमठाणा मंदिर आहे, याशिवाय पर्यटन स्थळ पण आहेत. लोक दुरून येतात बदनापुरात. तिथं उर्दू हायस्कूल आहे, परत मोठमोठे शैक्षणिक संस्था आहेत, कॉलेजेस आहेत. लोक जालना संभाजीनगर आता ते हब म्हणायला लागले साहेब. दोन्ही जालना संभाजीनगर जुळे शहर आहेत ना, आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतो ना एकदम. आता एवढं मोठं कोट्यवधीचं बस स्टँड आहे आणि तिथं 710 अधिकारी नसेल तर मग साहेब विश्वकंतिक म्हणावं लागेल ना. मग तुम्ही फक्त आदेश द्या. मी स्वतः आता या विषयावरती परिवहन मंत्र्याला भेटणार आहे, कलेक्टरला भेटणार, जालन्याच्या आमदार खासदारला भेटणार आहेत, आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने ॲक्शन घ्या साहेब. कारण विदर्भाच्या ज्या गाड्या येतात त्या सुद्धा तिथं थांबत नाही. तुम्ही गाड्यांना आदेश द्या ना एकदम, आणि ते आल्यात ना बाहेरून थांबतात एकदम. मग बस स्टँड करून फायदा काय याबद्दल थोडक्यात तुम्ही ॲक्शन घ्या. चल, 31 डिसेंबर संध्याकाळचे 9:15 झाले आणि टी व्ही वरून आपण बघतो प्रत्यक्षात. आपण संभाजीनगरच्या बस स्टँडवरती आहोत सध्या. थँक्यू. धन्यवाद साहेब. थँक्यू.